घोरपडी पेठेचा भाग आहे। तुम्ही मागे जर पाहिलं तर माझ्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला घोरपडी पेठ पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीच्या बरोबर समोरच म्हणजे अगदी आपण म्हणूयात 50 मीटर अंतरावरतीच या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी क्राइम सीन वरती पोलिसांनी लगेचच येऊन क्राइम सीन सील करण्याचं काम केलेलं आहे। घोरपडी पेठ पोलीस चौकीचे सगळेच अधिकारी असतील, त्याचबरोबर खडकच्या अंडर हा सगळा भाग असल्यामुळे खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, हे सगळेच या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण बघतोय फॉरेन्सिकची टीम सुद्धा दाखल झाली आहे। फॉरेन्सिकच्या टीम कडून या ठिकाणी तपास करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी इथे एक कार्डबोर्डचा बॉक्स ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचबरोबर एक सर्कल केलेला आहे। त्या सर्कल मध्ये तिथे एक गोळी जी आहे ती पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। पोलिसांना या ठिकाणी 3 पुंगळ्या हस्तगत केलेल्या आहेत, म्हणजेच काय तर 3 राऊंड फायर झालेत हे आतापर्यंत कन्फर्म झालेलं आहे। या 3 पैकी एक गोळी जी आहे ती या प्रकरणामधल्या जखमी व्यक्तीला लागलेली आहे। असं सांगितलं जात आहे की या ठिकाणी परदेशी गँग नावाची एक गँग जी आहे ती कुठेतरी सक्रिय आहे आणि त्यांच्याच गँगच्या सदस्यांकडून हा सगळा गोळीबार जो आहे तो करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जी काही माहिती मिळते त्यानुसार कासेवाडी परिसरामध्ये ही सगळी गँग जी आहे ती कार्यरत आहे आणि असं सांगितलं जात आहे की या प्रकरणामधला जो मुख्य आरोपी आहे सुजल परदेशी असं या आरोपीचं नाव सांगितलं जात आहे। या सुजल परदेशीनं त्याच्या आणखी 2-3 साथीदारांसोबत मिळून हा सगळा गोळीबाराचा प्रयत्न केलेला होता। दुचाकीवरून आलेले हे गोळीबार करणारे आरोपी होते आणि त्यांनी मिळून हा सगळा गोळीबार केलाय अशी एकंदरीत माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। ख्वाजा नूर असं या प्रकरणामधल्या व्यक्तीचं नाव आहे ज्याच्यावरती हा सगळा गोळीबार झालेला होता। आतापर्यंत जी काही माहिती समोर आहे त्या माहितीच्या नुसार त्यानंच हे सगळं केलेलं असावं असं एकंदरीत पोलिसांना वाटतंय। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये ख्वाजा शेख नावाचा हा जो ज्यामध्ये जखमी झालेला आहे त्याच्या पाठीत गोळी लागली आणि त्याच्यावरती सध्या पुण्यातल्या केम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी एक प्राथमिक माहिती मिळते। त्याला सुरुवातीला केमला नेलेलं होतं, त्यानंतर आता नेमकं त्याची कंडिशन स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। पण दुसरीकडे अशी आणखी एक माहिती आहे जी या प्रकरणातली सगळ्यात मोठी माहिती म्हणावी लागेल की हा जो या प्रकरणामधला जखमी झालेला व्यक्ती आहे ख्वाजा उर्फ नूर शेख असं याचं नाव आहे, हा कुख्यात बंडू अंदेकर गँगच्या विरोधात ज्या काही कारवाया गेल्या काही दिवसांपासून झालेल्या आपण पाहिलेल्या होत्या। वनराज अंदेकर यांचा खून झाला, वनराज अंदेकरच्या खुनातला हा एक मुख्य आय विटनेस होता आणि त्याच आय विटनेस वरती गोळीबार करण्याचा हा सगळा प्रयत्न झालाय। मात्र याविषयीची अधिकृत माहिती अजूनही पोलिसांनी दिलेली नाहीये। जी काही प्राथमिक माहिती आहे त्यावरून असं सांगितलं जात आहे की वनराज अंदेकर यांच्या खून प्रकरणामधला हा आय विटनेस होता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, त्याच्यावरतीच आता हा गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याला संपवण्याचा कट रचला गेलेला होता असं म्हटलं जात आहे। काशेवाडी परिसरामध्ये असलेल्या या परदेशी गँग कडून हे सगळं करण्यात आलंय असं एक प्राथमिक माहिती आहे। अर्थात या सगळ्यावरती पोलिसांकडून अजूनही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाहीये। जवळपास 11:30-11:40च्या आसपासची ही सगळी घटना आहे आणि आपण जर बघितलं तर पूर्ण वर्दळीचा हा संपूर्ण भाग आहे, लोकवस्ती आहे खूप मोठ्या प्रमाणात। समोर जर आपण पाहिलं तर मंदिरं आहेत, मेडिकल शॉप्स आहेत, सोसायट्या आहेत, त्यामुळे खूप जास्त वर्दळ असणारा हा संपूर्ण भाग आहे आणि अशा पद्धतीच्या भागामध्ये एखाद्यानी भर दिवसा येऊन गोळीबार करून जाणं हा प्रकार किती सिरियस आहे हे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गँगवॉर भडकताय की काय अशी एकंदरीत चिन्ह दिसत होती। अनेक अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामधूनच आता असं निष्पन्न होतं असं दिसून येत आहे की कदाचित परदेशी विरुद्ध अंदेकर असं एकंदरीत हे सगळं प्रकरण होतंय की काय असा पोलिसांना संशय आहे। अर्थात त्या सगळ्यामध्ये पोलिसही काळजी घेत आहेत की गँगवॉर भडकू नये। पोलिसांकडून जे काही प्राथमिक त्यांना करता येतात त्या सगळ्याच गोष्टी त्या उपाययोजना केल्या जात आहेत। पण आता इथून पुढे नेमकं काय होणार हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण या प्रकरणामधल्या एका आरोपीला पोलिसांनी तातडीनं लगेचच घटनास्थळावरच अटक केलेली आहे। म्हणजे समोरच असलेल्या घोरपडी पेठ पोलीस चौकीमध्ये जेव्हा हा फायरिंग झालं तेव्हा पोलिसांना लगेचच आवाज गेला। दुचाकीवरून आलेले हे सगळे तरुण होते आणि पोलिसांनी लगेचच दुचाकीवरून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एकाला लगेचच तिथल्या तिथेच ताब्यातही घेतलेलं आहे। त्यामुळे हे सगळं नेमकं कुणी केलं, कशासाठी केलं असे अनेक प्रश्न आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काळामध्ये पोलीस देतील। मात्र एकंदरीतच हे प्रकरण किती गंभीर आहे आणि पुण्यामधली स्थिती किती बिघडत चालली आहे हे यावरून निष्पन्न होत आहे। कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, पोलिसांचा धाक आहे की नाही हा प्रश्न पडण्यासारखा हा संपूर्ण प्रकार आहे। कारण जर आपण बघितलं इथे जर फायरिंग झालेलं असेल तर त्या समोरच्या
अंबाबाईच्या मंदिरामध्ये अजूनही बरेचसे लोक बसलेले होते। समोर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झेरॉक्सचं एक दुकान आहे, आरटीओ ची कामं केली जाणारे दुकान आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी पाहायला मिळते। मागे जर आपण पाहिलं तर काही बसण्यासाठीची जागा केलेली आहे, बेंचेस टाकलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा लोकांची गर्दी आहे। इन जनरल काय की या ठिकाणी वर्दळीचा हा सगळा भाग आहे। चुकून जर मिसफायर झालं असतं, एखादी गोळी दुसऱ्या कुणाला तरी लागली असती तर हे किती महागात पडलं असतं। यावरून असं निष्पन्न होत आहे की कदाचित या प्रकरणामध्ये रेकी केलेली असू शकते। संबंधित ख्वाजा उर्फ नूर शेख जो या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती फायरिंग झालेलं आहे ते कदाचित या भागातून दररोज किती वाजता येतात जातात अशी सगळी रेकी करून हा सगळा गोळीबाराचा प्रकार झाला का हे आता पोलिसांकडून शोधलं जात आहे। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, गुन्हा दाखल करण्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि इतर सगळ्या आरोपींना शोधण्याचं कामही सुरू आहे। आणि मुळात या सगळ्या गोळीबाराच्या मागे नेमकं कारण काय आहे हे शोधण्यासाठी पोलिसांनी लगेचच त्यांची पथकं जी आहेत ती रवाना केलेली पाहायला मिळतात। आरोपींच्या शोधासाठी सुद्धा पथकं रवाना केली आहेत। दुसरीकडे नेमकं कारण काय आहे या सगळ्या आरोपींचं किंवा ज्याच्यावरती गोळीबार झालाय त्या व्यक्तीचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे किंवा अंधेकरांच्या प्रकरणातला खरंच हा साक्षीदार आहे का हे सगळं आता पोलिसांकडून शोधलं जाणार आहे। दुसरीकडे याच भागातले बरेचसे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आता पोलिसांनी कॅप्चर करण्याचा किंवा तिथलं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सगळं रिकव्हर करून कुठेतरी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू केलेले आहेत। आपण जर बघितलं तर या पर्टिक्युलर भागामध्ये सीसीटीव्ही तसा एक सीसीटीव्ही आहे जो त्या मंदिराच्या इथे आहे, मंदिराच्या कॉर्नरला एक सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरा एक सीसीटीव्ही या दुकानाच्या इथे आहे पण तो कदाचित बंद असावा असा एकंदरीत अंदाज आहे आणि तो वेगळ्या अँगलला दिसतोय। पण या पर्टिक्युलर एका अँगलला जिथे क्राईम सीन आहे तिथे जर आपण पाहायला गेलो तर एक सीसीटीव्ही दिसतोय। कदाचित तो सीसीटीव्ही चालू असेल तर मग त्या सीसीटीव्ही मधून प्रॉपर फुटेज रिकव्हर केलं जाऊ शकतं आणि सगळ्याच आरोपींची ओळख निष्पन्न होऊ शकते आणि त्याचाच फायदा घेऊन पुढे आरोपींना पकडणं सुद्धा पोलिसांना सोपं जाऊ शकतं। त्यामुळे आता हे आरोपी कुठल्या दिशेनं आले, कुठल्या दिशेनं पळून गेले हे सगळं शोधण्यासाठी म्हणून पोलीस सीसीटीव्ही फुटेजेस वेगवेगळ्या पद्धतीचे रिकव्हर करतात, टॉवर लोकेशन शोधले जातात आणि नेमकं या सगळ्या मागचं कारण काय, हे कुणी केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं आणि करण्याच्या मागचा नेमका उद्देश काय होता हे सगळं आता पोलिसांकडून पडताळलं जात आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्यावरती अधिकृत स्टेटमेंट काय देतात हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे। पण या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलिसांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाहीये का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। त्यामुळे पुणे पोलिसांना पुन्हा एकदा त्यांचा धाक या पुणे शहरामध्ये आणि गुन्हेगारांमध्ये प्रस्थापित करावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।